श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पूर्ण हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर हे बघा, नवरात्रीमध्ये कन्यापूजनासाठी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्याच नवरात्रीमध्ये किती कन्या पूजल्याने आपल्याला काय लाभ होतो किंवा किती वर्षाची कन्या पूजल्यामुळे आपल्याला काय फलप्राप्ती होते, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासोबतच आपल्या नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसं करायचं, कुठल्या पद्धतीने करायचं आणि अशी कुठली एक गोष्ट आहे जी आवर्जून आपण ती कन्यापूजनामध्ये कन्यांना दिलीच पाहिजे, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही। तर चला मग सुरू करूया आपल्याच्या व्हिडिओला। हे बघा, कन्या ही आपली देवी स्वरूप मानली जात असते। त्यामुळे नवरात्रीमध्ये आपण जशी देवीची पूजा करतो त्याचप्रमाणे कन्येचं किंवा सुवासिनीचं पूजनासाठी सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मग आता काहींचा प्रश्न येतो की आपल्या घरामधील कन्या जर पूजली तर चालेल का? तर हो, तुम्हाला तरी देखील चालते। आपल्या घरातली जर तुमची मुलगी जर लहान असेल तिला सुद्धा तुम्ही पूजू शकता। त्याचबरोबर आपल्याला आपल्या शेजारी वगैरे जितक्या आपल्याला भेटतील तितक्या कन्यांना सुद्धा आवर्जून पूजलं पाहिजे। तर त्या कन्या ह्या साधारणतः ज्यांना मासिक धर्म येत नाही अशा कन्यांना आपल्याला पूजायचं असतं। त्या आपल्या देवी स्वरूप मानल्या जात असतात। त्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये आवर्जून कन्यापूजन हे आपल्या हातून हे झालंच पाहिजे। नवरात्रीमध्ये जसं घटमांडणीला त्याचबरोबर अखंड दिवा लावण्यासाठी जसं महत्त्व आहे, त्याचबरोबर देवीची ओटी भरण्यासाठी जसं महत्त्व आहे ना, त्याचप्रमाणे तेवढंच महत्त्व हे कन्यापूजनासाठी आहे। त्यामुळे आपल्याला कन्यापूजन हे आवर्जून नवरात्रीमध्ये झालंच पाहिजे, हे लक्षात घ्या। तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन कधी करायचं? तर साधारणतः आपण अष्टमीला करत असतो। अष्टमीला कन्यापूजन केल्यामुळे अतिशय प्रभावी असं आपल्याला फळ मिळत असतं। पण आता बऱ्याच जणांना अष्टमीला शक्य नसतं, तर त्यांनी नवरात्रीमधले कुठल्याही दिवशी कन्यापूजन केलं किंवा सुवासिनी पूजन केलं तरी देखील चालतं। आता कन्यापूजनासाठी हे नवरात्रीमधले प्रत्येक दिवस हा शुभच असतो। त्यामुळे तुम्हाला जर अष्टमीला जमत नसेल तर तुम्ही कुठल्याही दिवशी कन्यापूजन करू शकता। तर कन्यापूजन कसं करायचं? तर अगोदर आपल्याला एक पाट मांडायचा आहे, त्याभोवती रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर कन्यांना तुम्हाला जेवढ्या कन्या भेटतील 5 आणा, 7 आणा किंवा 1 जरी आणली किंवा 9 आणा, तर अशा इतक्या कन्यांना आपल्याला बसून आपल्याला त्यांचे पाय धुवायचे।